दापोली तालुक्यातील मांदिवली गावातील उर्दू शाळेजवळ सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीमुळे तेथे शिकत असलेल्या शाळकरी मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल थेट नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली असून त्या संदर्भात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्यावर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली। समितीमार्फत मांदिवली येथे जाऊन चौकशी करण्यात आली, मात्र या चौकशी संदर्भात तेथील नागरिक आणि पालक समाधानी नाहीत। या समितीने आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही असे त्यांचे म्हणणे होते। मांदिवली येथील उर्दू शाळेजवळ सातत्याने बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरच्या वाहतुकीमुळे प्रचंड धूळ आणि आवाज निर्माण होत असून त्यामुळे मांदिवली गावातील उर्दू शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांना श्वसनाचे त्रास, वर्गात एकाग्रता साधण्यात अडचणी येत असून अपघाताचा धोका निर्माण झाला असून हा खाण प्रकल्प शाळेच्या अगदी जवळ असल्याने मुलांच्या दीर्घकालीन शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती पालकांकडून व्यक्त करण्यात आली आहे। स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने भावेश कारेकर यांनी अखेर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत मानवाधिकार आयोगाचे रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष यांना नोटीस बजावून प्रकरणाची चौकशी करून 2 आठवड्याच्या आत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या संदर्भात चौकशी करण्यासाठी दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली। जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी, दापोलीचे तालुका आरोग्य अधिकारी हे या समितीचे सदस्य असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चिपळूण येथील उपप्रादेशिक अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत। ही समिती मांदिवली येथे चौकशीसाठी गेली होती। यावेळी तक्रारदार भावेश कारेकर आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। आता ही समिती आपला हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे। फोटो काढो का मॅडम? हो मला त्यांनी काय सांगितलंच नाही, काय उत्तर म्हणजे पूर्णपणे भेटलेलंच नाही की काय समाधान आहे की नाही समाधान आहे, काय सांगितलेलंच नाही। ते थोडंफार हे झालं आणि निघून गेले। म्हणजे आम्ही विचारलं की आम्ही काय समजायचं तरी काय की तुम्ही काय सांगा ना, ते मायनिंग बंद ठेवायची की शाळा बंद ठेवायची, काहीतरी आम्हाला सांगा तेव्हा आम्ही पुढचं मार्ग हे करू ना। त्याने आम्हाला काही उत्तर दिलेलं नाही, ते उठले आणि निघून गेले। हे जे आता अधिकारी आलेले हे आम्ही वारंवार त्यांना तक्रार केलेली आहे त्यांना की मुलांना त्रास होतोय। तहसीलदार मॅडमला, कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांना, प्रांत साहेबांना सर्वांना हे केलेले। तर त्यांनी एक कमिटी गठीत केलेली आहे की त्यांनी इथं पाठवलेले शाळेमध्ये पाठवलेले त्यांना, पण त्यांनी न आमचं ऐकता इथं हे असेच निघून गेलेले आहेत। असं येतोय, जरा बघतोय आणि इथून निघून जातोय। त्यांचा निर्णय कोण लावाय नाही। आमची मुलं जी आहेत त्यांना मी विचारतो का टीचरनी काय तुम्हाला शिकवले, तर ते बोलतात काय आम्हाला ऐकायचंच नाही, तर कुठून आम्ही पडणार। त्यांच्यानंतर घरी येतो ते रात्री जेवायला बोलतो तर जेवत नाही, कारण आजारी पण होतोय। तिथला पॉल्युशन एवढा खराब झाला आहे का तुम्ही पण दाखवू शकता का शाळेला। हे बघा 2 दिवस अगोदर हे नेट लावले, त्या नेटला पण सगळे आतमध्ये बसले होते, त्यांना साथ घ्यायला भेटतोय। ही लहान मुलं कशी आतमध्ये राहणार? 2 ते 2.5 वर्ष अगोदर मी हे जे त्रास आहे मायनिंगचा जोडला असतो किंवा मुला जाण्यासाठी त्रास असतो, डंपर कधीही सुटतो, त्यामुळे मी माझा गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये वणीपुरा गावामध्ये मी गेलो। आज मला तिथे जाऊन भाड्याने राहावं लागतं। माझा स्वतःचा गाव, मी तिथे राहू नाही शकत मुलांच्या हेल्थसाठी।
मुलांना त्रास नेहमीचा डॉक्टर होता त्यांना, त्यामुळे मला माझा गाव सोडावा लागला. आता हे मायनिंग जे पण कमवतात त्यांच्या विरोधात नाही आम्ही, पण ह्याच्यामुळे आज मला माझा गाव सोडावा लागला. हॅलो नमस्कार. आज इथे शाळेमध्ये सगळे आलेले अधिकारी वगैरे होते, पोलीस लोक पण होते, वरून कलेक्टर साहेब आले होते. आम्ही आल्याच्या नंतर इथे काही लोकांची थोडी बोलणी झाली. कलेक्टर साहेबांनी न ऐकता निघून गेले. किती लोकांनी तिथे गाडीजवळ सुद्धा गेले, पण कोणाला बात करता येणार नाही, निघून गेले. ते म्हणतात तुमची काय तक्रार असेल ते लेखी लिहून द्या. साहेब इथे बघायला जर काही लोक इथे आलेली जी होती ती अशी पण आहेत, लिखता येत नाही, ते अर्ध ताबडतोब कुठे लिहून देते. म्हणजे जे काही इथून येऊन गेले हे एक तऱ्हाचा आम्हाला जसं मन पोटाला दाखवतात बाबू गब्बस हां हे मन खा आणि बोट ओढतात, तसंही आम्हाला म्हणजे तोंडाला मन फसून गेलं असा आमचा कलेक्टरांच्या वरती आरोप आहे. तशाचप्रमाणे आमचं म्हणणं होतं मायनिंग कोऑपरेटर म्हणजे आहे, सर्वांचा धंदा आहे, गोरगरिबाला मिळतो, पण ती कायद्यामध्ये नियमामध्ये चालावी जशी की दुसऱ्या ठिकाणी चालते. अवलंबून हे वाहतूक चालतात आणि सदर ह्या मांदिवली चितगडला जोडलेला जो पूल आहे या पुलावरती बोर्ड लागलेला आहे. इंजिनियरनी तिथे हे करून दिलेलं आहे की 18 टनच्या वरती जर वाहतूक नेण्यास मनाई आहे, तरीसुद्धा 35-40 किलोचे टन चाललेले आहे आणि ह्याची कोण दाद घेत नाही. जे बोलायला गेला त्याला दमदाटी देतात, काय करतात कोण ऐकायला मागत नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्पिता कारेकर. मी मांदिवलीचीच आहे आणि इथे उर्दू शाळेत डंपर वाहतुकीमुळे मानव अधिकारांचा विषय निर्माण झाला आहे. गेले 2 वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे, त्याच्या कंप्लेंट्स गेल्या आहेत. त्यानंतर बरेच वर्ष पाठपुरावा करून 2005 पासून इथे मायनिंग चालू आहे आणि इथे वर्दळ चालू आहे. ते आज NHRCनी त्यांची कमिटी स्थापन करून ती पाठवली. आता NHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन मार्फत एक मीटिंग बनवते. ते ह्युमन राईट्सचं काय व्हायलेशन होतं आहे, कशा प्रकारे आपले फंडामेंटल मूलभूत आपले जे अधिकार असतात, फंडामेंटल राईट्स असतात, ते कशा प्रकारे व्हायलेट होत आहेत. म्हणजे इथून डंपर जात आहेत का, इथे धूळ आहे का, मुलांचं राईट टू एज्युकेशन हॅम्पर होतं आहे का, कसं मुलं शाळेत येत आहेत की नाही. आता त्यांचा रिपोर्ट जो येईल ते आपल्याला बघावं लागेल त्याने काय रेकॉर्ड केलं आहे. आणि उर्दू शाळेतल्या महिला आणि जे पालक आहेत, महिला पालक आणि पुरुष पालक, ते अजूनही इथे आहेत ह्या आश्वासनात की कदाचित ते परत येतील. तर आता ते पालक आणि शाळा काय भूमिका घेईल ह्याची आपण वाट पाहूया. नमस्कार, भावेश कारेकर. आज आपण मांदिवली येथे उर्दू शाळेसमोर जमलेलो. आत्तापर्यंत गेल्या 3 वर्षात आपण मायनिंगच्या बऱ्याच कंप्लेंट सादर केलेल्या, पण त्यातली एक कंप्लेंट होती मानव अधिकाराची. या उर्दू शाळेला धुळीचा आणि नॉईज पोल्युशन जे होतं आहे त्याच्याबद्दल ह्युमन राईट्सकडे तक्रार गेलेली. त्यांनी एक समिती बसवलेली जिल्हा कलेक्टरांमार्फत आणि 5 वेगवेगळ्या विषयाचे अधिकारी आलेले इथे. पण आज पहिल्यांदा अधिकारी आल्यामुळे वेगवेगळे विषय एकत्र जोडण्यात आले आणि हा मुद्दा एकदम उफाळून बाहेर पडला. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करण्याच्या मार्गात थोडा गदारोळ झाला. दुसरं होतं, आज हा शुक्रवार होता, त्यांचा उर्दू शाळेत नमाजचा दिवस असल्यामुळे वेळ अशी होती की पालकच तिथे हजर नव्हते आणि जे पालक नाही आहेत तेही लोक हजर राहून त्यांनी वेगवेगळे विषय इथे मांडल्यामुळे वेगवेगळ्या वाटा निघाल्या आणि वाद थोडे निर्माण झाले. त्याच्यामुळे मुद्दे काही व्यवस्थित मांडता आले नाही आणि कमिटी परत गेली आहे. पण आम्ही लवकरच प्रत्येक पालकाची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवू. आमच्या लेखी तक्रारी ते घेणार बोलले, पण एकही लेखी तक्रार आमची घेतली गेली नाही. आज त्याला त्रास होतो, त्याला डोळ्याचा त्रास होतो, त्याला चक्कर आली होती त्या दिवशी स्कूलमध्ये चक्कर येऊन काढला. आम्हाला कोण कमवते त्याची काय फरक पडत नाही. ताजी रोजे काय कमवू आपण, आमच्या मुलाचं तर काय ते म्हणा. आमच्या मुलाचं नुकसान झालं मग कोण करत. आमच्या मुलांना त्रास आहे, दूर येतोय, दूरने किती त्रास होतोय, आवाज नाही आहे शिक्षण करायला. मग आम्ही काय करायचं. या माझा मुलगा आहे, आता 4 दिवस पहिले त्याला त्रास आहे, सांग करतात. हे लोक येतात आमच्याच गावातली लोक दादागिरी करायला. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे आम्ही काय घरदार बंद करून जायचं आणि इथं गरीब लोकांची मुलं शिकतात आणि जे ठेकेदार आहेत इथं त्यांची मुलं इथं कोण शिकायला नाही. मला काय म्हणायचं, माझ्या घरातली मुलगी आहे, तिला फिटीची शिकायचं आहे, उद्या काय एक झाला जबाबदार कोण. बरोबर आहे बघा, प्रशासन आहे काय आणि मारायची धमकी देतात. आता बघा ज्या काय गाड्या असतील बरोबर 10 टनाची असेल 12 टनाची असेल, आम्ही अगोदर पण बोललो काय 10 टायराच्या गाड्या चालवू नको, आमच्या घरावर चढ्या जातात. कोण एक पण प्रशासनाची गाडी आली नाही आमच्या लोकांच्या इकडं घर बघायला. म्हणजे काय आम्ही घरदारा बंद करायची काय.
हे डोंगर आहेत ना आडवं पारा आम्हाला त्यांची मतलब नाही पण आम्ही ज्या घरात राहतो आम्हाला तिथं तर सुखाने राहू द्या. किती बर्दाश्त करायचा तुम्ही या 4-5 लोकांसाठी आम्ही बदनाम व्हायचं काय? मी काय बोलतो, आपला जो बोर्ड लावलेला आहे ह्या शासनाने लावलेला आहे ना पुलाजवळ, तुम्ही आम्ही नाही लावलेला आहे. नाही लावलेला, मग ते पण शासन हे पण शासन आहे त्याचं ना. पालन कोणी मग करायला ऐक रे, मग मी काय बोलतो 18 टनच्या पुढे मग गाड्या कशा जातात? त्याला परमिशन आहे का? 8 टन दिल्या नाही का? नाही ना, मग कशा गाड्या जातात? त्याला ऐक मिनिट, त्याला रॉयल्टी किती देते? मग सरकारची फसवणूक पण करतात ते लोक. दोन गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. एक तर 12 टनच्या असल्यामुळे तुम्ही 35 टन, गाडीचं वजन 12 टन, मग जवळजवळ 50 टनचा वजन जातो. मग काय अपेक्षित आहे ना? हा जर पूल गेला ना तर जवळजवळ 35 ग्रामपंचायत संपर्क उठणार आहे. कोण तिचा जबाबदार? अरे माझं काय जबाबदार आहे का कोण त्याला? लिगली चालवते मग आज बंद कर ट्रान्सपोर्ट. हा, मग बंद का? त्याला माहिती होतं की आज हे येणार, मग त्याच्यामुळे आज बंद ठेवलं. आज बंद का ठेवले नाही? आता आम्ही बघा, जनता वैतरलेला आम्ही आता पूर्ण विरोध करणार. मायनिंग बंद म्हणजे बंद. पूर्ण कुठलेच चालू 18 पण आणि 15 नाही ना, बंद पूर्ण बंद. पूर्ण काही चालू नाही. लिगली आहे मग चालू करायला पाहिजे होतं ना आज ट्रान्सपोर्ट. आज का बंद ठेवलं? हे चोराटी धंदे चालू आहेत, बाकी काही नाही. आणि दुसरी गोष्ट या काय? नेट पण बांधलेला आहे, या प्रशासनाने बांधलेला नाही, म्हणजे इथं बांधलेलं याचा काय उपयोग नाही. आहे? या आता कंपनीने, म्हणजे आमच्या स्कूल कमिटीचा अध्यक्ष आहे त्यांनी येऊन बांधलेला आहे. आता आपण जेव्हा आलो होतो इथं तेव्हा नेट होता, इथे नाही होता, तेव्हा या अध्यक्षांनी नेट बांधलेला आहे. हा, म्हणजे ते पण रविवार धरून नेट बांधलेला आहे. तो रविवार धरून नेट बांधलेला. आम्हाला बघा, आम्हाला पहिली बात आहे ना, मायनिंगवाल्याशी विरोध आहे. पहिली गोष्ट आमचा विरोध आहे प्रशासनाशी आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे. आम्ही प्रशासनाशी मांडतो की प्रशासन काय करतोय काय नाही ते आता आम्ही बघतोय ना. आमचा प्रशासनच भांड आहे. आमचा मायनिंग बंद, मायनिंग ह्या आता आम्हाला बोलायची काही गरज नाही. प्रशासन हे जे मांदिवली मायनिंग आहे हे आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं ह्या डोंगरात आहे. ही शाळा आहे ती फक्त त्या मांदिवली मायनिंग पासून बघा 97 मीटर दाखवत आहे. म्हणजे 100 मीटरच्या आतमध्ये हे प्रोजेक्ट मांदिवली मायनिंगचं अप्रूव्ह कसं केलं? हा पहिला त्रास तर आहे. पहिलं जनसुनावणी झालं की मांदिवलीला आम्हाला त्रास आहे, तो त्रास त्या रिपोर्टमध्ये कुठेही मांडलेला नाही आहे. दुसरं आहे की ब्रिजचा जो मुद्दा आहे ना, ही ऑर्डर आहे कोर्टाला सबमिट केलेली. त्याच्यात अजित थोरबोले सब डिव्हिजनल ऑफिसर डिस्ट्रिक्ट कलेक्टर रत्नागिरी यांनी दिलेलं आहे आणि ह्याच्यात त्यांनी मेन्शन केलं आहे. आम्ही वारंवार सांगतोय अँड फर्दर बेस्ड ऑन द फाइंडिंग्स द ऑडिट रिपोर्ट द डिसिजन अबाउट द ट्रान्सपोर्टेशन ऑफ मिनरल थॉट दिस ब्रिज शुड नॉट बी टेकन आणि त्याला अँड टिल सच टाईम ट्रान्सपोर्टेशन ऑफ द मिनरल शुड नॉट बी अलाउड थ्रू दिस ब्रिज. हे प्रांतांनी सांगितलेलं आहे. प्रांत सांगतात अलाउ नका करू, मग प्रांत आता फॉलो का नाही करत आहेत त्यांच्या ऑर्डर्स? हे कोर्टाला सबमिट केलेली आहे. मग काय धाब्यावर मांडलंय प्रशासन आहे ना, काय करतंय आम्हाला कळत नाही. प्रशासन म्हणजे कुठल्याही बाबतीत म्हणजे शेतकऱ्यांच्या कंप्लेंट मी जिथपर्यंत याच्यात 23 पासून उतरलोय, कंप्लेंटवरती कंप्लेंट चालू आहे, पण कोणी दखल नाही. ही पहिली आज यांच्याकडे ह्युमन राईट्सकडे गेल्यावर पहिल्यांदा हे दखल घ्यायला आज येत आहेत. आपण आज बघूया, इथून आपण हे सगळंच मांदिवली फिरूया आणि बघूया सगळेच प्रॉब्लेम आज आम्हाला मांडायचे आहेत. एक तर रस्ते मोठे आहेत, बाजूला साईड देताना सुद्धा एवढे त्रास होतोय लोकांना. किती सिंगल रस्ता आहे, सिंगल रस्ता. ते सुद्धा काही करत नाही. डंपर काय, इथून आमची लहान मुलं शाळेतला येतात, घरी गेल्यानंतर पोट दुखतोय, खासी करतोय, जेवत नाही, उलट्या करतात, पडायचे ना. काय गुरुजी पडवते त्यांना काय ऐकताना नाहीये. कसं येणार ऐकायला एवढ्या मोठ्या गाड्या? जेव्हा गाडी येते आणि ब्रेक मारते, कारण का हा स्लोप आहे पूर्ण, जो ब्रेकचा आवाज आहे ना तो कारण का शांतता आहे, पूर्ण दरी आहे, त्या दरीत आहे ना पूर्ण आवाज घुमतो हा. आणि परिस्थिती आहे ना की हा आवाज आहे ना, तुम्ही झोपलात ना, म्हणजे सकाळी 3 वाजता 4 वाजता ट्रान्सपोर्ट चालू होतं, धडधड धडधड आवाज करत जातात, तो एक आवाज, रिटर्न जातानाचा आवाज. आणि जेव्हा माणूस झोपतो ना, मध्ये जेव्हा झोपतो तेव्हा पण त्याला रात्री झोपेत असं वाटतं की तो आवाज तसा चालू आहे, तोच आवाज चालू आहे असं वाटतं. सो काय मानसिक स्वास्थ्य आहे ना ते बिघडणार आहे लोकांचं. शारीरिक स्वास्थ्य तर बिघडणार आहे, पण मानसिक स्वास्थ्य आहे ना की ते बिघडत जाणार आहे लोकांचं. कारण का रात्री झोपेत पण असं वाटतं की डंपर जात आहेत. म्हणजे हे फक्त मध्ये 3-4 तासाची जी झोप असते ना त्याच्यात पण धडधड धडधड आवाज वाटत असतो. आणि हे काय आता मोठ्या माणसांना सहनच झालं, लहान मुलांचं काय भविष्यात? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.